मध्य प्रदेशातील खंडवा शहरात एक अत्यंत भयानक आणि मानवतेला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. अय्यूब खान नावाच्या एका व्यक्तीला महिलांच्या कबरींची विटंबना केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. प्रमुख तपशील: अय्यूब खानवर खंडवा येथील स्मशानभूमीमध्ये कब्रस्तानमध्ये महिलांच्या मृतदेहांशी छेडछाड केल्याचा आणि त्यांच्या कबरी उघडल्याचा गंभीर आरोप आहे. वेळ आणि पद्धत: तो दिवसा कबरींची रेकी पाहणी करायचा. अमावस्येच्या रात्रीच्या वेळी तो हे कृत्य करण्यासाठी येत असे. काही वेळेस तो नग्न अवस्थेत कबरीजवळ जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आहे. आरोपीची पार्श्वभूमी: अटक करण्यात आलेला आरोपी अय्यूब खान हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी आपल्या 2 पत्नींची हत्या केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगलेली आहे. गुन्ह्याचे कारण: आरोपांनुसार चौकशी दरम्यान त्याने सांगितले की तांत्रिक विधी जादूटोणा करण्यासाठी तुरुंगातील एका व्यक्तीने त्याला प्रवृत्त केले होते, ज्यामुळे त्याने हे भयानक गुन्हे केले. काही माध्यमांच्या माहितीनुसार इतरांवर, विशेषतः हिंदू समाजावर संशय यावा यासाठी तो कबरी उघडून मृतदेहांशी छेडछाड करत होता. कारवाई: या घृणास्पद कृत्यामुळे मुस्लिम समाजात आणि संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. पोलिसांनी अय्यूब खानविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा धार्मिक स्थळाची विटंबना गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत NSA कठोर कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत आणि समाजातील विकृत मानसिकतेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.